काकी काकी कुठं गेली? मंड्या आय ए साई, माझ्या आईला बघितलंस काय? निंगे गेले तरी कुठे? पंड्या हे बघा, मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये जे काही घडलेलं आहे ते फारसं काही आनंददायी नव्हतं. आता यामध्ये कोण बरोबर कोण चूक यामध्ये मला पडायचं नाहीये, पण प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असूही शकतो. पण या सगळ्यामुळे आपल्या घरातला आनंद हरवलेला आहे आणि तो मला परत आणायचा आहे. रोहित, ऋषी, मला वाटतं जे काही झालं ते प्लीज आता विसरून जा. पुन्हा एकदा आपण सगळे जरा आनंदाने राहूया. आपल्या घरातलं वातावरण हेल्दी करूया. लेट अस ऑल बी व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. तुम्ही दोघं भाऊ आहात. तुमच्यातला अबोला, तुमच्यातला राग मला मान्य नाही. या घराच्या, या व्यवसायाच्या, या कुटुंबाच्या प्रत्येक कर्तव्यात आणि प्रत्येक जबाबदारीमध्ये तुम्हा दोघांचा एकसारखा वाटा आहे. बाबा, या घरातला एक मोठा मुलगा म्हणून मी कधीच कुठल्या जबाबदारीमध्ये कमी पडलेलो नाही आणि इथून पुढे पडणार नाही. रोहित, तू जबाबदार आहेस, तसा ऋषी सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही दोघांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा आम्हालाही आनंद होईल आणि आपलं घर, आपला व्यवसाय आणखीन मोठा होईल. बाबा, बरोबर आहे तुझं, पटलंय मला. रोहित, तू मोठा भाऊ म्हणून ऋषीला माफ करू शकत नाहीस का? आणि ऋषी, तू ही लहान भावाच्या नात्याने सगळं विसरून जायला हवं. ज्या कारणामुळे घरात वाद होत होते ते कारण जर का आता घरात नसेल तर वादाचा प्रश्नच येत नाही. मी माफ करतो ऋषीला. दादा, तू माझ्या माणसांशी जे वागलायस ते चूक आहे आणि माझ्यासाठी ती गोष्ट कायमच चुकीची असेल. पण चुका माणसांकडनंच होतात, त्यामुळे मीही तुला माफ करतो. जे काही घडलं ते आपण विसरून जाऊया आणि पुढे जाऊया आता. दॅट्स गुड. राधिका, ही मोमेंट आपण सेलिब्रेट करायलाच पाहिजे. हो, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. सेलिब्रेशन नाही करायचं. तुम्ही दोघांनी उभं राहून एकमेकांना मिठी मारायची आणि मगच सेलिब्रेशन करायचं. अगदी बरोबर. रोहित, ऋषी, कम ऑन. बाबा, याची काय गरज आहे? आहे, नक्कीच गरज आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली तरच हे भांडण मिटलं असं आम्ही डिक्लेअर करू. उठा. हे असं करूनच आई बाबा ऋषीला पुन्हा बिझनेसमध्ये सगळी पावर तर नाही ना देणार? नाही नाही, त्याआधीच मलाच काहीतरी करावं लागेल. अजून आलेले नाहीत. आता कुठे हुडकूयाच नाही. बंड्या, मावशी मावशी ऐका की, बंड्या, निंगी आहे, कुणाला तुम्ही बघितलं का? नाही रे बाळा, मी तर माझ्या कामातच होते. मी कुणाला बघितलं नाही बाहेर पडताना. मग घराकडे कुणी आलं होतं का? घरी नाही ग, मी तरी नाही बघितलं कुणाला. का ग, काय झालं? हो, कुठे गेलेत काय माहित, दिसेनाच झालंय कुणी. असतील इथेच कुठेतरी. तू फोन करून बघते का त्यांना? हा, मी बघतो. अरे हे बघ आले इथं. हे काय? ती आली. कुठे गेला होतात तुम्ही? कळतं की नाही तुम्हासनी? काय सांगायचं तरी. अगं, कुठं होतेस तू? हा, काय झालं? एवढी का चिडलीस? तुमच्या दोघांचं काय डोसकं फिरलंय काय? बंड्या, निंगी, अरे सांगून तरी जायचं. अरे तिची अवस्था बघा. आणि आपलं ठरलंय नव्ह, कोणाला सांगायचं नाही. मग कुठं नेताय तुम्ही असं कुठं बी तिला? मी घरला गेलो, बघतोय तर छातीत असं धस झालं होतं मला. अगं वय की वय,
जरा ऐकून घेशील की नाही? अगं इकडे एक जवळच बाग आहे, तिकडे घेऊन गेलतो. आणि तसं बी काकीला काय करमत असेल वय, म्हणून म्हणलं जरा जाऊया तिला घेऊन. आता बघ काकी कशी फ्रेश झाली आहे ती. अगं पण तू एवढी चिडचिड का करायला? तुला काय वाटलं आम्ही काय काकीने एकटीला सोडीन वय? बंड्याने एकदा शब्द दिला की नाही मरतोवर तो पाळत असतोय. दोघं बी नाही मग मला टेन्शन नाही का येणार? लय फिरायला लागलंय, झालं ना फिरून, आता चला जेवायला. चला. बोला की. ठीक आहे, वाट बघतोय, ये पटकन. बाय. कमळी, आय एम सॉरी. ते यानं कशासाठी? आज तुझा फर्स्ट डे होता नवीन जॉबचा, नवीन रिस्पॉन्सिबिलिटी. मला असायचं होतं तिथे तुझ्याजवळ. ॲटलिस्ट तुला विश करायला तरी यायचंच होतं मला. पण ना कामात खूप अडकलो होतो ग. आईने थांबवून ठेवलं. आणि नंतर बाबांना भेटायला डॉक्टर आले होते. तर सगळ्यात वेळ गेला म्हणून येता नाही आलं. सो सॉरी. अहो ठीक आहे, त्यात काय एवढं सॉरी कशाला म्हणताय? तुम्ही बी कामातच होता की नाही? आणि डॉक्टर काय म्हणले? काकांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे, बरी आहे. म्हणजे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही म्हणाले. फक्त अजून काही दिवस काळजी घ्या एवढंच म्हणाले. बरं झालं, देवच पावला म्हणायचं. हाय यार, तर बसल्या बसल्या 2 कप चहा प्याला, पण काही मजाच येत नाही. हे चहा म्हणजे कसं पाहिजे? चहाला एक टपरी असते, मग गप्पा असतात, त्या गप्पा करायला एक दोस्त असतो, मग कुठं चहाला मजा येते, टेस्ट येते. आम्ही काय करतोय, इथं नुसतं एकटंच बसून चहावरच्या पीत बसलोय. आणि आमचा एकमेव मित्र तो कुठे आहे, तर त्याच्या मैत्रिणीसोबत भेटीगाठी करतोय, फिरायला जातोय. काय करायचं आता? देवा पांडुरंगा, अरे काय रे हे? कसं व्हायचं आमचं? म्हणजे ज्यांनी प्रेम केलं त्यांचं सगळं चांगलं आहे, आणि आम्ही दोस्त नुसतं कटिंगवर कटिंग पीत बसायचं. देवा, एवढ्या मोठ्या जगात एक मित्र नाही मला कटिंग प्यायला, चहा प्यायला एक. देवा, माझं लगेच ऐकलंस की तू? ए लिंगी, इकडे अरे काय एवढा मोठा देव दिसना काय तुला? अय्यो, तू मस्त बघितलंच नाही म्या. बर चल, एक एक कटिंग मारूया चल. काय? अहो ह्यो काय टाइम आहे वय चहा प्यायचा? चहा प्यायला येळ बिळ काय नसते लागत, चहा प्यायला दोस्त लागतोय. काय म्हणला सा? अगं ते हे, आज ते फ्रेंडशिप डे आहे ना व, म्हणून म्हणलं चल जरा कटिंग मारूया. हा मग त्याचं काय करू मी? त्या डेबीचं काय बी पडलेलं नाही मला. मला एक महत्वाचं काम आहे बघा. हा तेच. आता मी तुझा दोस्त आहे ना व, तर तुझं काय बी काम असेल ते मला सांग, असं पटकन करतो मी. हो साहेब सर, मी कमळीला उडकायलोय बघा. तिनं चिठ्ठी लिहून काहीतरी निरोप ठेवून कुठेतरी इकडे चालली आहे बघा. मी काय म्हणलं, माझे दोस्त झाल्या तुझं काम होणार म्हणलेलं का नाही? अगं कमळी आहे ना व, ऋषी सरांबरोबर फिरायला गेली आहे. होय काय? होय. अहो मग कुठे आहे ती दोघं? सांगा की मला, मी बी जातो तिकडं. कुठे आहे? थांब. काय आहे ग सारखं त्याच्या मधी काय आहे तुझं? त्या दोघांनी त्यांची स्पेस घेऊ दे की. हो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काय त्यांच्या मध्ये करतोय वय? हो. उलट मला आनंदच होईल ती दोघं एकत्र आल्या तर. वय नव, आनंद होईल नव, ते समजा राहू दे ग. आता काय करूया, त्या दोघांनी तिकडं आनंद साजरा करू दे, इथं आपण आनंद साजरा करूया, जरा कटिंग पिऊया की.